Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text. Be smart. Unit number 1, text number 4. Be smart. Be smart means यशस्वी बना. Pay attention here. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. क्रीडा स्पर्धांमधील विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे विजेते निर्माण होतात. कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच. पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्ये घेऊन जन्माला येतो. या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. सेटिंग गोल्स ॲज टू व्हॅल्युएबल असेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू illuminate the path. Goal put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. कल्पकतेची समज, नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. प्रकाशमान करणारा मैलाचा दगड. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याला पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठेवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. सेटिंग गोल्स मे appears easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5 steps approach. ध्येय निश्चित करणे वर करणे सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असेल. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सुचवतात. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर अ specific, measurable, achievable and realistic and time bounds. Smart goals
स्मार्ट ध्येये ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट. स्पेसिफिक मीन्स विशिष्ट. मेजरेबल, या ठिकाणी मेजरेबल मीन्स मोजता येण्याजोगा. अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिक वास्तववादी. आणि टाईम बाउंड मीन्स कालमर्यादित. कालमर्यादित. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक rubric. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is a building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते, ती अशी. स्पेसिफिक. स्पेसिफिक मीन्स निश्चित तपशील असलेला. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. त्यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे, म्हणजे एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. मेजरेबल. मेजरेबल quantifying goals provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period and including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. मेजरेबल मीन्स मोजता येण्याजोगा. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात. तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in a future. Achievable means प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील असे ध्येय ठरवावीत. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. कदाचित आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच आपण पाहू शकतो. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Realistic means वास्तववादी.
व्यक्ती स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहजच शक्य होते. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. टाइम बाउंड. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प अनक्रीज फोकस अँड accountability to reduce weight. We know how to go about it, but without consistent time-bound action, it never becomes a reality. It may to exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitations and doubt or indifference, but within a deadline. टाइम बाउंड मीन्स कालमर्यादित. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की ताणविरहित विचार. मनाची द्विधा अवस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. Vision, wishes, intentions and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life image down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impact the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. सर्वच ध्येय, दृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने हे मौल्यवान असतात. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट footing, preciously mastering the skills and getting to the next place. All depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल, योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे.
आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.